चला विनंती असेल दिलीप पठारे यांना आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं या सामन्याचा सामनावीर. चला L06 आणि L04, L04 संघ चला त्वरित आपण ताब्या घ्यायचा मैदानाचा. चला विनंती असेल दिलीपजी पठारे आपण यायचं आहे, आपण जॉईन व्हायचं टॉस बॉक्स मध्ये नक्कीच. सूर्यवंशी साहेबांचे शुभ हस्ते आपण पाहतोय, नक्कीच सन्मान केला गेला जातो मॅन ऑफ द मॅच मागील सामन्याचा हिरो दिलीपजी पठारे यांचा, कारण त्यांनी 25 धावा बॅटिंग मार्फत जमा केला. तदनंतर 9 षटकाचं षटक टाकलं, 9 रनांचं षटक टाकलं, असे अष्टपैलू कामगिरी केली आणि सूर्यवंशी साहेबांचे शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच सामनावीर ट्रॉफी जी आम्हाला सौजन्य दिले गेलंय सचिनजी बोराटे आणि ट्रॉफी सौजन्य आम्हाला प्राप्त झाले नक्कीच विशाल ओवाळ आणि सचिनजी बोराटे साहेबांच्या माध्यमातून या ट्रॉफी सौजन्य आम्हाला दिले गेलेत. आणि टॉस बॉक्स आपण पाहतोय स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांना आठवणींना उजाळा देणारी स्पर्धा आपण पाहतोय आज. हंसध्वनी प्रीमियर लीग पर्व तिसरं आपल्याला पाहायला मिळतंय. चला विनंती असेल L6 संघाला आपण त्वरित सलामी जोडी खेळपट्टीमध्ये पाठवून द्यायचं. आपण पाहतोय L04 L6. नक्कीच आपण पाहतो L6 संघाची सलामीची जोडी निंबाळकर आणि सूर्यकांत सनस ही दोन सलामी जोडी आपल्याला पाहायला मिळते खेळपट्टीवर. L6 संघ विपक्ष L4 या दोन संघादरम्यान ही लढत आपण पाहतोय. हंसध्वनी प्रीमियर लीग स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे स्मृतीप्रित्यर्थ आयोजित हंसध्वनी प्रीमियर लीग पर्व तिसरा आपण पाहतो. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आम्हाला प्रथम पारितोषिक यांच्या माध्यमातून दिले गेले ते नक्कीच श्री देवीदासजी खेडकरे साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला प्रथम पारितोषिक दिले गेले. त्यानंतर द्वितीय पारितोषिक त्यांच्या माध्यमातून प्राप्त झाले ते श्री प्रदीप शिवतारे साहेब आणि गिरीश गावडे साहेब यांच्या माध्यमातून द्वितीय पारितोषिक आम्हाला दिले गेले. त्यानंतर तृतीय पारितोषिक आम्हाला दिले गेले नवलाई केबल नेटवर्क श्री महादेव आत्माराम सनस साहेब यांच्या माध्यमातून हे बॅनर सौजन्य ज्यांच्या माध्यमातून दिले गेले ते श्री संतोष घुटुगडे साहेब सुभाष जाधव साहेब यांच्या माध्यमातून बॅनर सौजन्य आपण पाहतोय. ही संपूर्ण स्पर्धा खेल चॅनल या यूट्यूब वाहिनीवरून आपल्याला पाहायला मिळतो. यूट्यूब चॅनलवर नक्कीच ते सौजन्य आम्हाला दिले गेले श्री खेमाजी गावडे साहेब अध्यक्ष हंसध्वनी गृहनिर्माण संस्था यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या समवेत ॲडव्होकेट अभिजित धुमाळ साहेब यांच्या माध्यमातून हे सौजन्य दिले गेले. त्यानंतर खेळपट्टी आणि साऊंड सिस्टीम आपण पाहताय नक्कीच श्री पुनीत गुणावत साहेब आणि शिवकुमार हुल्ला साहेब यांच्या माध्यमातून हे सौजन्य आम्हाला प्राप्त झालंय. आणि या संपूर्ण ज्या आकर्षक ट्रॉफीज आपण पाहता फर्स्ट सेकंड आणि थर्ड नंबरच्या आणि मॅन ऑफ द मॅच आणि उत्कृष्ट फलंदाज क्षेत्ररक्षक आणि गोलंदाज ज्या ट्रॉफीज आम्हाला प्राप्त झाल्या श्री विशाल ओवाळ साहेब आणि अध्यक्ष हंसध्वनी कला क्रीडा मंडळाचे सचिनदादा बोराटे यांच्या माध्यमातून या ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केले गेलेत. संपूर्ण पाण्याची व्यवस्था आपण पाहिलं सकाळी सत्रामधील
फळांचा नाश्ता यांच्या माध्यमातून प्रोव्हाइड केला गेला तर नक्कीच सुभाजी कंक साहेब यांचं देखील मी आयोजकांच्या वतीने मनापासून आभार, या दानशू दात्यांचं मनापासून आभार मानतो. नक्कीच L6 साठी सुवर्ण संधी असेल प्रत्येक षटकारासाठी, प्रत्येक सुवर्ण संधी असेल L06च्या प्रत्येक खेळाडूसाठी, प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचे पारितोषिक आपणास यशवंत साहेबांच्या माध्यमातून प्रोव्हाइड केलं गेलं जाईल. आपण पाहतो ऑन स्ट्राईक फलंदाज सनस, तर ऑन स्ट्राईक फलंदाज निंबाळकर यांना पाहतोय. गोलंदाज मोडल्यावर पहिला गोलंदाज वसंत आपण यांना पाहतोय. चला गेम स्टार्ट करायचा, 4 षटकाची लढत. गोलंदाज भुलल्यावर वसंत पाहतोय. स्ट्राईकवर फलंदाज सनस. पहिला चेंडू शॉर्ट चेंडू पाहायला गेला, निर्धाव चेंडूची फेक, पण यष्टीरक्षक मात्र चुकतोय. धावा मिळतील 4. चौकारण्याची सुरुवात पाहायला मिळते L6 संघाची. तब्बल 5 धावा पहिल्या चेंडूवर पाहायला मिळतात. वाईट +4. गोलंदाज भोलल्यावर पाहते वसंत. कुठेतील फुटचा चेंडू, सुरेख बॉलिंग पाहायला मिळतं. अचूक टप्पा, अचूक मारा आणि निर्धाव चेंडू फेक. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण पाहतो कर्णधार संजयजी कानारे कोणत्या प्रकारची चूक नाही. निर्धाव चेंडूची फेक. एक चेंडूचा खेळ संपलाय. धावफलकावर धावसंख्या ती बिनगडीबाद 5 धावा. कोटेतील फुटचा चेंडू, गोलंदाज पुन्हा एक बार वारंवार मोठा फटका मारण्याची निर्धाव चेंडूची फेक. गोलंदाज वसंत चांगला गोलंदाजी करते आपल्या संघासाठी. आता मात्र चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, सलग 3 चेंडू निर्धाव फेकते. चांगली गोलंदाजी करते वसंत. पाहायला मिळाला पहिला चेंडू अवांतर, त्यानंतर त्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळते. गोलंदाज वसंत यांच्या माध्यमातून सलग 3 चेंडू निर्धाव फेकले गेलेत. कोट्यातील फुटचा चेंडू, गोलंदाज वसंत यांचा. आता मात्र चेंडू हवेत फेकून दिलाय चेंडू. दोन्ही फलंदाज 2 धावा पूर्ण करतील, आपला एंड सुरक्षित करतील. 4 चेंडू नंतर धावफलकावर धावसंख्या ती बिनगडीबाद 7 धावा. सुरेख चेंडू, नक्कीच हलक्यात खेळून काढला. 1 धाव पूर्ण आणि एका धावेवर समाधान. 5 चेंडू आणि 8 धावा. गोलंदाज वसंत चांगला गोलंदाजी करते आपल्या संघासाठी. L04 संघ नक्कीच पहिला सामना जरूर पराभूत झालाय. L06 संघ देखील पहिला सामना परास्त झाला. 2 परास्त सामन्यादरम्यान ही लढत पाहायला मिळते. सुरेख चेंडू हलक्यात तडून काढला. 1 धाव पूर्ण आणि पहिल्या षटकाचा खेळ पाहायला मिळतो. धावफलकावर धावसंख्या ती 1 षटक पूर्ण 9 धावा. चला त्वरित पुढचा गोलंदाज आपण पाठवून द्यायचा. कोणत्या प्रकारचा विलंब नाही करायचा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावर धावसंख्या ती बिनगडीबाद 9 धावा. चांगली गोलंदाजी पाहिली आपण गोलंदाज वसंत यांच्या माध्यमातून. आता महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणारे आणि कराडे चांगले प्रशिक्षक दादा माने आपण पाहतोय. गोलंदाज भोलल्यावर आपण पाहतो दादा माने यांनी कोट्यातील पहिला चेंडू, सुरेख चेंडू हलक्या रीतीने त्याला तटवून दिले निंबाळकर साहेबांनी. 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतील, आपला एंड सुरक्षित करतील. धावसंख्या दुहेरी अंकात बिनगडीबाद 10च्या घरामध्ये पाहायला मिळते. सनस आणि निंबाळकर सलामी जोडी ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळते. या दोन्ही जोडीसाठी सुवर्ण संधी असेल. प्रत्येक षटकारासाठी यशवंत साहेब यांच्या मार्फत 500 रुपयाचं पारितोषिक असेल. पाहूया ऑन स्ट्राईक फलंदाज सनस यांना. चेंडू नक्कीच तटून काढला हलक्या रीतीने. कोणत्या प्रकारची घाई दिसत नाही. धावा जमा करण्याचा प्रयत्न चालू आहे L06च्या माध्यमातून. धावफलक 1ने वधारते. बिनगडीबाद 11.
सुरेख चेंडू पाहायला मिळाला. आता मात्र जोरदार चेंडू खेळून काढला. एक धाव पूर्ण केली गेली आणि दुसऱ्या धावेसाठी कॉल आणि दोन दोन धाव देखील पूर्ण केले. चांगले खेळी एल सिक्सच्या माध्यमातून सिंगल डबलमध्ये समाधान आणि प्रत्येक चेंडूनंतर सिंगल डबल धाव्यांची मोहर पाहायला मिळते. धावफलकावर धावसंख्या येते बिनगडी बाद 13 धावा. कोट्यातील पुढचा चेंडू सुरेख फुलटा चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त केलाय फलंदाज निंबाळकर होतात बाद. पहिला मोठा हादरा एल सिक्स संघाला. अर्चित आपण पाहतोय पुढचा फलंदाज खेळपट्टीमध्ये रावण होताना पाहायला मिळतोय. दादा माने काय सुरेख चेंडू फेकला गेला. त्रिफळा उद्ध्वस्त केला फलंदाज निंबाळकर यांचा मोठा हादरा बसला एल सिक्स संघाला. अर्चितसाठी देखील सुवर्ण संधी असेल प्रत्येक षटकारासाठी. यशवंत साहेबांच्या माध्यमातून 501 रुपयाचं कॅश प्राइज आपणास दिलं जाईल नक्कीच. सुरेख चेंडू खेळून काढल्या अर्चितने. एकीला धावेला दुहेरीमध्ये कन्वर्ट केले आणि दोन धावा पूर्ण केलेत. या दोन धावेने धावफलक 2 ने वधारतोय. एक महत्वपूर्ण गडी बाद धावफलकावर धावसंख्या येते 15 धावा. कोट्यातील पुढचा चेंडू गोलंदाज दादा यांच्या. आता माझा चेंडू हवेत खेळून काढलाय. एक टप्पा काय सुरेख झेल करण्याचा प्रयत्न होता शरीरवरच्या छंदाला मात्र चेंडू भूमीला दान झाला आणि नक्कीच 2 धावा दोन्ही फलंदाज पूर्ण करतील. आपला एंड सुरक्षित करतील. चांगला खेळ पाहायला मिळतोय. 2 षटक पूर्ण धावफलकावर धावसंख्या येते 17 धावा. 8.5 सरासरी गाठली. 17 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. दोन्ही संघ एक एक सामना परास्त झाले तरी देखील लुझर वर्सेस लुझर लढत पाहायला मिळते. चांगला खेळ दोन्ही संघांना या संपूर्ण स्पर्धेमध्ये एकतर विजय प्राप्त करण्याची संधी आयोजकांच्या माध्यमातून दिली गेली. आपण पाहतोय पर्व तिसरंच आयोजन हंस धोनी प्रीमियर लीग. स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे स्मृतीप्रित्यात ही स्पर्धा ज्यांनी खूप काळ क्रिकेटसाठी खूप सारी मेहनत घेतल्याचं व्यक्तिमत्व संभाजीराजे घोरपडे आज काळाच्या आड जरी असले तर त्यांच्या नावाची स्फूर्ती आम्हाला नेहमीच शक्ती देत राहील. सुरेख बॉल पाहायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय गोलंदाज परमजित. दुसरा चेंडू देखील बायच्या स्वरूपात एक धाव मात्र मिळते. एका धावेने धावफलक हलता राहतो. धावफलकावर धावसंख्या येते 18 धावा. सुरेख चेंडू फेकून दिलाय आणि बाद होते फलंदाज अर्चित. एल सिक्स संघाला पुन्हा एक बार मोठा हादरा पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू आलेला खेळून काढला शंकर याने. एक दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि 2 धावा देखील दोन्ही फलंदाज पूर्ण करतात. शंकर आणि सनस ही जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय. गोलंदाज म्हणल्यावर परमजित. पुढचा चेंडू ऑन स्ट्राईक फलंदाज डावखुराचा फलंदाज शंकर यांना आपण पाहतोय. सुरेख चेंडू चढून काढला. चेंडू क्षेत्ररक्षक हजेरी देतं. एक धाव पूर्ण करतील. आपला एंड सुरक्षित करतील आणि धावफलकावर धावसंख्या येते 21 धावा. सुरेख चेंडू खेळून काढला. चेंडू नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते पण चेंडू जाईल. हंस प्रीमियर लीग चौकार. या चौकाने धावफलक 4 ने हलता राहतो. धावफलकावर धावसंख्या येते
25 नक्कीच 8.030 ची सरासरी गाठली आतापर्यंत. 25 धावा जमा केल्यात या एल सिक्स संघाने. चांगली खेळी पाहायला मिळते. एल सिक्स संघ जो पहिल्या डावामध्ये चांगल्या मागच्या सामन्यामध्ये चांगला धावा जमा करू शकला नव्हता, पण आता चांगला धावा जमा केला एल सिक्स संघाने. आपण पाहतो गोलंदाज भुडल्यावर स्वतः संघाचा संघनायक संजय कानडे यांना ऑन स्ट्राईक फलंदाज शंकर पाहायला मिळतात. एक एकच धाव एका धावेने धावून एक हाताला 26 धावा दाफलकावर पाहायला मिळतील. आपण पाहतो गोलंदाज भुडल्यावर गोलंदाज संजय कानडे यांना. संघाचा संघनायक आता मात्र स्वतः गोलंदाजी करते आपल्या संघासाठी. कोट्यातील फुटचा चेंडू ऑन स्ट्राईक फलंदाज सन्नस यांना आपण पाहतोय. अवांतर माफ करा, निर्धाव चेंडूची फेक. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज संजय यांच्या मार्फत. सुरेख सुरेख चेंडू फेकते, निर्धाव चेंडूची फेक. सलग 2 चेंडू निर्धाव फेकते गोलंदाज. आपण पाहिलं वसंत याने देखील चांगला षटक फेकत, नंतर मात्र संजय कानाडे देखील चांगली कामगिरी करते आपल्या संघासाठी. स्वतः संघाचा संघनायक आता मात्र सुरेख कामगिरी करतोय आणि बाद फलंदाज होते. बाद यश चांगलं भेटते संजय यांना. दादा माने यांनी चांगल्या यष्टीची भूमिका पार पाडली. फलंदाज होते बाद. आता मात्र आलाय पुढचा फलंदाज श्याम गर्जे. कोट्यातील पुढचा चेंडू गोलंदाज संजय कांदळे यांच्या कोट्यातील पुढचा चेंडू. सुरेख सुरेख चेंडू आपल्या फॉलो मध्ये अडवण्याचा प्रयत्न आणि एक धाव रोखू शकत नाही. एका धावेने धावफलक एकने हलता राहतो. धावफलकावर धावसंख्या येते 5 चेंडू 27 धावा कोट्यातील. आणि या पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू गोलंदाज संजय कांदळे यांचा शेवटचा चेंडू आपण पाहतो ऑन स्ट्राईक फलंदाज शंकर यांना. सुरेख चेंडू, काय सुरेख गोलंदाजी केली आहे. एका षटकामध्ये फक्त 2 धावा दिल्यात आणि एक महत्वपूर्ण गडी बाद केलाय. गोल्डन षटक फेकले गोलंदाज स्वतः संघनायक संजय कानडे यांच्या माध्यमातून. 4 षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावर धावसंख्या येते 27 धावा जमा केल्यात आणि 28 धावांचे टार्गेट असेल या L04 संघासमोर. L7 आणि L3 या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं. L7 आणि L3 दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. L7 आणि L3 दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल. यानंतर होणारा सामना आपला असेल आपण L01 बाहेर ना ग्रुप सी मध्ये आहे ना, त्यांच्यातली एक टीम नाही लागणार. L7 आणि L3 चला दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं. L7 आणि L3 दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं. यानंतरची होणार लढत L7 आणि L3. चला L6 आपण त्वरित फिल्डिंग लावून घ्यायची. 27 धावा जमा केल्या L6 संघाने आणि 28 धावांचं आव्हान उभं ठेवलं त्या L4 संघासमोर. दोस्ती ग्रुप L4. त्यानंतर होणारी लढत आपण पाहतो. एका बाजूला L7 संघ तर दुसऱ्या बाजूला L3 संघ. नक्कीच L7 धडाकेबाज आणि L3 डिफेंडर्स या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी कॉम्बॉक्स मध्ये यायचंय.
L7 आणि L3. L7 आणि L3 दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल आपण L3 दोघं पण आले. भीमा बिराजदार गोलंदाज आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची फेक आपण पाहतोय. गोलंदाज भुलल्यावर गोलंदाज भीमा बॉलिंग मार्फत, तर स्ट्राईकवर फलंदाज पाहायला मिळतात तेजस आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज संदेश. सुरेख चेंडू खेळून काढलाय, पाहूया. सुरेख झेल, अप्रतिम झेल अर्चित मोहितीने कंप्लीट केलाय. फलंदाज होते बाद. मी विनंती करतो गावडे साहेबांना, अध्यक्ष हंसध्वनी गृहनिर्माण संस्था, आपण नाणेफेक करून घ्यायची. यानंतर होणारा सामना. आपण पाहतोय स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे स्मृतिप्रित्यर्थ ही स्पर्धा हंसध्वनी प्रीमियर लीग पर्व तिसरा आपण पाहतोय. एका बाजूला बाबासाहेब आणि एका बाजूला मिलिंद ठाकूर, या दोन कॅमेरामॅन. थोडं कॅमेरा टॉस बॉक्स मध्ये घ्यायचा आहे. नाणेफेक केली गेली जाते. एका बाजूला L3 आणि L7. अध्यक्ष साहेब यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक पार पडते. आपल्या टॉस बॉक्सवर आपण पाहिलं तर नक्कीच स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे स्मृतिप्रित्यर्थ स्पर्धा आयोजित केली गेली. हंसध्वनी प्रीमियर लीग तिसरं पर्व आपण पाहतोय. दिमागदार आयोजन पाहतो. तिसऱ्या पर्वाचं दैदिप्यमान भव्य आयोजन आयोजकांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली गेली. कोट्यातील फुटचा चेंडू, पुन्हा एक बार अवांतर स्वरूपाची धाव. आणि बाद. दुसरा फलंदाज देखील बाद झालाय. दोस्ती ग्रुप L04 संघाचा धाव फलकावर धावसंख्या येते 2 गडी बाद. दोन गडी बाद, 2 धावा. चांगली गोलंदाजी करते गोलंदाज भीमा बिराजदार. तर ऑन स्ट्राईक पाहायला मिळते फलंदाज संदेश पागव यांना आपण ऑन स्ट्राईक पाहतोय. गोलंदाज कोट्यातील
पुढचा चेंडू नक्कीच संदेश याच्याकडून खूप अपेक्षा असतील दोस्ती ग्रुप L04 संघाला. कोट्यातील पहिला चेंडू सुरेख चेंडू मारण्याचा प्रयत्न होता, निर्धाव चेंडू फेक थोडी चूक करतो यष्टिरक्षक, चेंडू जातो सीमा रेषे बाहेर. 4 धावा हंसध्वनी प्रीमियर लीग 4. षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावर धावसंख्या 6. ऑन स्ट्राईक फलंदाज सुनील निंबाळकर, गोलंदाज भुलल्यावर आपण आपण पाहतोय संदेशची जोडी. ऑन स्ट्राईक फलंदाज संदेश, नॉन स्ट्राईक फलंदाज देखील संदेश पाहायला मिळतोय. दोस्ती ग्रुप L04 गोलंदाज सुनील निंबाळकर यांच्या कोट्यातील पहिला चेंडू. फुलटॉस चेंडू सुरेख खेळून काढला. एक धाव पूर्ण केली गेली आणि एका धावेवर समाधान. दोन्ही फलंदाज 7 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. एक चेंडूचा खेळ संपलाय. धावफलकावर धावसंख्या 7. गोलंदाज पुढचा चेंडू. आता मात्र फुटा चेंडू तटून काढला. त्याने एक धाव पूर्ण केली. नो चेंडू. नक्कीच पंच आपल्याला पाहायला मिळतात. चला पंच पण त्वरित निर्णय काढवायचा. कोणत्या प्रकारचं विलंब न घेता आपण त्वरित निर्णय अंमलबजावणी करते. नो +1 2 धावा त्याच्या पंच. नो नाहीये. ओके, एक धाव. पुढचा चेंडू गोलंदाज सुनील निंबाळकर आपण यांना पाहतोय. ऑन स्ट्राईक फलंदाज संदेश यांना पाहतोय. फुल टॉच चेंडू फेकून दिला पाहिजे. झेल आणि सुरेख झेल पूर्ण केला गेला आहे. चंद्रकांत यांनी खूप चांगला झेल पकडलाय. बाद होते फलंदाज संदेश. पुढील फलंदाज खेळपट्टीमध्ये राहून दादा माने. ऑन स्ट्राईक फलंदाज संदेश आपण यांना पाहतोय. गोलंदाज सुनील निंबाळकर यांची कोटीच्या फुटचा चेंडू. धावफलकावर धावसंख्या येते पुन्हा एक बार. निर्धाव चेंडू फेक कोणत्या प्रकारची धाव नाही. धावफलक स्थिरावतोय. धावफलकावर धावसंख्या येते 8 धावा. आता मात्र पावलांचा वापर करण्याचा प्रयत्न हलकर्ते तटून काढला. एक धाव मात्र मिळते. आपला एंड सुरक्षित पूर्ण केला. ऑन स्ट्राईक फलंदाज दादा माने यांना आणले गेले. गुंडज कोट्यातील
गोलंदाज कोटेतील शेवटचा चेंडू ऑन स्ट्राईक फलंदाज दादा. आता मात्र निर्धाव चेंडूची फेक 2 षटक पूर्ण धावफलकावर धावसंख्या येते 9 धावा. 12 चेंडू आणि विजयासाठी 12 चेंडू आणि 19 धावांची गरज. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 19 धावांची गरज दोस्ती ग्रुप L04 संघाने जिंकण्यासाठी. L06 संघाने चांगला कमबॅक गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज सुनील निंबाळकर यांच्या माध्यमातून चांगली बॉलिंग केली आपल्या संघासाठी. 12 चेंडू आणि 19 धावांची गरज. 9 धावा. 9. 12 चेंडू आणि 19 धावा. चला पंच आपण त्यांना इशारा करायचा कोणत्या प्रकार टीम मिटिंग घेऊ नका. L06 संघनायक आणि सर्व खेळाडू 2 षटकाचा खेळ बाकी अजून आपण पाहतोय. 12 चेंडूमध्ये 19 धावांची गरज. गोलंदाज भोलल्यावर अर्चित आपण यांना पाहतोय. ऑन स्ट्राईक फलंदाज पाहायला मिळतो संदेश. इतर 12 चेंडूमध्ये 19 धावांची म्हणजे षटक प्रतिषटक सरासरी 10ची गाठायची असेल दोस्ती ग्रुप L04 संघाला या सामना जिंकण्यासाठी. अर्चित मोहिते. अर्चितचा चेंडू पहिला. फलंदाज चांगला चेंडू चटून काढला. चेंडू जाईल. हंस धोनी प्रीमियर लीग चौकार पाहायला मिळतोय. फलंदाज संदेश यांनी आपल्या संघासाठी मात्र चांगला संदेश दिलाय. हा संदेश विजयाचा संदेश ठरण्यासाठी मात्र थोडे कष्ट करावे लागेल संदेश यांना देखील अजून, कारण उर्वरित समीकरण 11 चेंडू आणि 15 धावांची गरज. आपण पाहतो नॉन स्ट्रायकर फलंदाज दादा माने यांना आपण पाहायला मिळतं. स्ट्रायकर फलंदाज संदेश पागम यांना आपण पाहतोय. अर्चित मोहितेचा पहिला चेंडू जबरदस्त प्रहार हंस धोनी प्रीमियर लीग चौकार संदेशाच्या बॅटमधून पाहायला मिळाला. येणारे 11 चेंडूमध्ये 15 धावांची गरज. काही अशी चमकदार कामगिरी संदेश यांना करावी लागेल आपला दोस्ती ग्रुप L04 हा संघ या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. कोटेच्या फुटचा चेंडू गोलंदाज अर्चित. आता मात्र सुरेख चेंडू फेकून दिलाय. चेंडू जाईल. 1 बाउन्स भीमाचा पाहायला मिळतात. 1 धाव पूर्ण केली गेले. दुसऱ्या धाव देखील आणि 2 धाव देखील पूर्ण पाहायला मिळतात. फलंदाज संदेश मात्र चांगले खेळी करते आपल्या संघासाठी. धावफलकावर धावसंख्या येते 15 धावा. दहा चेंडू आणि 13 धावांची गरज. 13 धावा 10 चेंडू. अर्चित मोहिते ऑन स्ट्राईक फलंदाज संदेश. फुटो चेंडू सलग खेळून काढला. आपल्या फॉलो तुम्ही चांगलं सेक्शन जरूर पाहायला मिळेल. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी दादा सहज ही धाव पूर्ण करतील. एक चांगला ॲथलेटिक पाहायला मिळतं दादा माने यांच्या मार्फत आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या गेलेत. चांगली भागीदारी पाहायला मिळते दोस्ती ग्रुप L04 संघाच्या माध्यमातून. 9 चेंडू 11ची गरज. संदेश मात्र चांगला खेळ. फुलटो चेंडू फेकून दिलाय. चेंडू पाहूया. चेंडू जाईल सीमा रेषा पार. मॅट हिट षटकार. फलंदाज संदेशाने मात्र चांगला संदेश दिला आपल्या संघासाठी. तो चौकार आला त्यानंतर जी एनर्जी पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट झाली त्याचा परिणाम धावफलकावर पाहायला मिळतोय. चांगला संदेश आपल्या संघासाठी घेऊन आलाय दोस्ती ग्रुप L04 संघासाठी. चांगली कामगिरी संदेश पागम यांच्या मार्फत पाहायला मिळते. धावफलकावर धावसंख्या येते 23 धावा. येणारे 8 चेंडू आणि 5 धावांची गरज. काय सुरेख कामगिरी केली संदेश पागम यांनी. चांगला संदेश आपल्या संघासाठी जरूर दिलाय. आता मात्र सुरेख चेंडू खेळून काढलाय आणि जबरदस्त हंस धोनी प्रीमियर लीग चौकार. फलंदाज संदेश पागम ऑन फायर पाहायला मिळतोय. काय सुरेख कामगिरी केली. 12 चेंडूमध्ये 19 धावांची गरज असताना आता मात्र फक्त 1 धावेची गरज बाकी ठेवली. तब्बल 18 धावा वसूल केल्या. 1 षटकार 2 चौकार आणि 2 दुहेरी धावेच्या वतीने चांगली कामगिरी आपल्या संघासाठी आज आपण करताना पाहायला मिळतंय. संदेश ज्ञानदेव पागम यांच्या मार्फत गेले अनेक वर्ष क्रिकेटपासून दूर होते, पण आता मात्र हंस धोनी प्रीमियर लीग हे त्यांना पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये आणून ठेवले आणि चांगला खेळ आपल्या संघासाठी आज दोस्ती ग्रुप
L04 संघासाठी संदेश यांच्या मधून पाहायला मिळतोय. ही विजयाची धाव होईल का आणि झाले नक्कीच विजय संघ L04 या संदेश मी आपण मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा सामनावीर ज्याने महत्वाच्या 18 धावा 19 धावा 6 चेंडूमध्ये गोळ्या केल्या. नक्कीच संदेश ज्ञानदेव पागम या सामन्याचा सामनावीर पाहायला मिळतो आपल्याला.